नमस्कार मित्रांनो, मागे आपण आयुर्वेदाचं महत्त्व सांगितलं होतं. पळसाच्या व्हिडिओला आपले 51 लाखापेक्षा जास्त व्ह्यू आलेले आहे, जे की दिग्रजच्या इतिहासामध्ये आम्ही जी आयुर्वेदिक माहिती सांगितली. तर त्यामध्ये आज जी आघाडा वनस्पती आहे, जी अनेक आयुर्वेदामध्ये याचे गुणकारी ही औषधीय वनस्पती आहे. तर या संदर्भात स्वतः सरांनी अनुभव घेतलेला आहे. दाढदुखीपासून तर पोटाचे विकार, तसेच जी आपली जखम आहे, त्वचा रोग आहे, त्यावर हे म्हणजे रस्त्याच्या कडेला कुठेही उपलब्ध होते. तर मनोहर सर सांगा थोडी माहिती. मित्रांनो, मी स्वतः हे अनुभव घेतलेला आहे. माझी दाढ 22 नोव्हेंबरला दुखायला सुरुवात झाली आणि मग या आघाड्या वनस्पतीची माहिती माझे गुरु कॅशियर परत सावडे साहेब यांनी हे मला सुचवलं की सर, आघाडा वनस्पती पहा आणि त्या वनस्पतीचे पानं तोडायचे, हे ताजे ताजे, आणि हे पानं थोडेसे धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर काय करायचं की जिथं आपलं दाढ दुखते तिथं आपण चावायचं आणि जवळपास दिवसातून 3-4 वेळेस करा. निश्चितच 100% तुमची दाढदुखी बंद होईल. त्याचबरोबर हे आघाडा आहे. त्याचबरोबर एक दुसरं औषध या दातासाठी मी छान सांगतो. अजवान फूल, भीमसेन कापूर आणि थंडाई. सर, ही तिन्ही ज्या वस्तू आहेत त्या जे आपले नारायण अप्पा आहेत त्यांच्याकडून आणा. 3 वस्तू एकत्र ठेवा. जवळपास 15 ते 20 मिनिटामध्ये ते तेल तयार होते आणि ते तेल या बोळामध्ये घ्यायचं. ते बोळ जरासं पिळून घ्यायचं आणि तो बोळ जिथं दाढ दुखते दिवसातून 3-4 वेळ लावा आणि रात्रीचं झोपताना तो बोळा, फक्त त्या बोळ्याला हे ठेवू नका जास्त तेल, नाहीतर ते तोंड तुमचं खराब करेल. त्याच्यामुळे जिथं दुखते तिथं रात्रभर राहू द्या. निश्चितच 100% आराम. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी 23 तारखेला या आघाड्या